बेडगाव ग्रामपंचायत तर्फे हळद कुंकू कार्यक्रम संपन्न। चोपळा तालुक्यातील बेडगाव येथे ग्रुप ग्रामपंचायत तर्फे सरपंच श्रीमती विजया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हळद कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी जळगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर व उद्योजिका सौ रेखा महाजन व चोपळा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर स्मिता पाटील सिरोग तज्ञ यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले। प्रमुख अतिथी श्रीमती सुमिती महाजन वर्डी व वडगाव येथील सरपंच बबिता धनगर प्रतिभा पाटील हे लाभले। यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर रेखा महाजन यांनी महिलांना स्वावलंबी जीवन उद्योगात महिलांचे स्थान निर्माण केले पाहिजे असे मार्गदर्शन केले। डॉक्टर स्मिता पाटील यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर महिलांना मार्गदर्शन केले। तसेच मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील ज्या महिलांनी रांगोळी स्पर्धेत व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता त्या महिलांना कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमास गावातील महिला अंगणवाडी सेविका आशा वकर, जिल्हा परिषद शाळा बेडगाव शिक्षक वृंद, कैलासवासी ओगो पाटील माध्यमिक विद्यालय शिक्षिका यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वीटा विनायक पवार यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेडगाव ग्रामपंचायत सरपंच सौ विजया पाटील, ग्रामविकास अधिकारी सौ सविता पाडवी, उपसरपंच, सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमात गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज बेडगाव येथे आयोजित केलेल्या हळदी कुंकू या समारंभास आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि ह्या गावाच्या सरपंच विजयाताई आणि ग्रामसेविका सविताताई यांचे मी मनापासून आभार मानेन आणि शाळेच्या सगळ्या शिक्षिका सुद्धा आणि इथं उपस्थित असलेल्या महिला मला अतिशय कौतुक वाटलं। भर दुपारची ही वेळ, तसं तर सगळ्या महिलांच्या आवडीचं TV बघण्याची वेळ असते, पण आज या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सगळ्या जागरूक महिला, असं मी म्हणेन, जागरूक महिला इथे उपस्थित होत्या आणि या गावाचं कौतुक मला असं वाटलं ना की अनेक समाजोपयोगी असे प्रकल्प इथं उभारण्यात आलेले आहेत आणि गावाचं पूर्ण कायापालट केलेलं आहे। गावात एंट्री केल्या केल्या या गावाचं चित्र लक्षात येतं की अरे हे गाव खरंच सुधारलेलं वाटतं आणि इथं आल्यानंतर तर त्याचा पूर्ण म्हणजे मी सगळ्यांमध्ये जेव्हा चर्चा झाली आणि ऐकलं ते लक्षात आलं की एक लोकाभिमुख नेता जर एखाद्या गावाला चांगला मिळाला आणि त्याला सगळ्यांची साथ असते तर गावाचा विकास कसा होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे बेडगाव आहे। आज माझ्याबरोबर डॉक्टर स्मिताताई आहेत, सुमतीताई आहेत आणि आपण सगळे उपस्थित आहात। मला बोलवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद। आज या महत्त्वाच्या दिवशी आम्हाला सगळ्यांना बोलवल्याबद्दल सगळ्या आयोगांचे खूप खूप आभार। आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा करायचा सन्मान हा आजचा दिवस आहे आणि हा सन्मान आपल्याला पूर्ण वर्षभर हे मान्य असेल की खरंच घराला पुढे नेणारी ही स्त्रीच असते। त्यामुळे तुमच्यासाठी आधी टाळ्या वाजवा की हो मी घर चालवते। कोणी जर विचारलं काय करतात बाई आपली हळूच करते, नाही मी घरी असते किंवा घरकाम करते, नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे। तुम्ही घरकाम नाही घर चालवता, त्यामुळे अभिमानाने तुम्ही सांगा की हो मी शेती करते, मी घर चालवते। हा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांमध्ये असणं गरजेचं आहे। एक महत्त्वाची गोष्ट मला नेहमी सांगावीशी वाटते, आत्ताच्या काळात, आता ही दुपारची वेळ, ही सिरियल बघण्याची वेळ असेल आपल्या सगळ्यांची, पण कशासाठी करतात? फक्त बोलण्यासाठी किंवा काही बघण्यासाठी? छान छान व्हिडिओ सिरियल्स, तू काय काय उपयोग घेते बेटा? तू काय घेते? तुला म्हणते हा व्हेरी गुड व्हेरी गुड। ही जे काम करू शकते ना ते सगळं तुम्ही करू शकते। असं नाहीये की मोबाईल फक्त नवीन मुलांनी, तरुण मुलांनी, शिकलेल्या लोकांनी वापरायचा, असं अजिबात नाही। मोबाईल म्हणजे असं समजायचं हे पुस्तक आहे आपल्यासाठी, हा अभ्यासाचा विषय। तुम्ही थोडंसं तुमच्या घरातली मोठी मुलं असतील, तरुण मुलं असतील, त्यांना सांगा की आम्हाला शिकायचं आहे। त्याच्यावर जर तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर त्याच्यावर सगळी माहिती असते आजकाल।
सगळी माहिती की तुम्हाला वाटतंय की शेतीत मला हा प्रयोग करायचा आहे आणि त्याचं कसं आहे माहिती नाही, कुठं जायचं माहित नाही, काही नाही, तुम्ही AI च्या मदतीने उघडा आणि विचारा मोबाईलला की मला ही माहिती हवी आहे, मराठीत विचारा, सगळी माहिती आजकाल येते. त्यामुळे मोबाईलचा, तंत्रज्ञानाचा फार चांगला उपयोग आपण आपल्या कामासाठी आणि आपल्या जीवनात ज्या काही आपण महत्त्वाच्या गोष्टी करतो त्यासाठी आपण करू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट